नमस्कार मित्रांनो, पाठराखीण मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये सुलक्षणाने एक असा मास्टर प्लॅन बनवलाय जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आलोकला न सांगता त्याचा साखरपुडा आणि हळद तर पार पडली, पण उद्या प्रत्यक्ष लग्नात आलोक शांत कसा राहणार, तो प्राजक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र कसं घालणार यावर सुलक्षणाने चक्क आलोकला गुंगीचं औषध देऊन लग्नात उभं करायचं ठरवलंय. मग आज नक्की काय घडले आणि कसा झालाय हा सगळा हळदीचा ड्रामा, चला पाहूया आजच्या भागात. एपिसोडच्या सुरुवातीला वैद्यबुवा सुलक्षणाला म्हणतात, सुलक्षणा मॅम, हे लग्न फार घाईत झालंय. माझी मुलगी प्राजक्ता आयुष्यभर या घरात राहणार आहे, त्यामुळे मला एकदा तुमचं घर पाहायचे आणि आलोकरावांशी 5 मिनिटं बोलायचे. लगेच अंबिका मध्ये पडून सांगते, आलोक बिझी आहे. पण वैद्यबुवा ठाम राहतात की होणाऱ्या सासऱ्याबरोबर आलोक 5 मिनिटं तर बोलू शकतो. नाईलाजाने सुलक्षणा त्याला आलोकच्या रूमकडे घेऊन जायला तयार होतात. इकडे आलोकच्या रूममध्ये समर आणि समायरा घाबरत उभी असतात, पण आलोक त्यांना सांगतो, घाबरू नका, आरवने मला कोणावरही न चिडण्याचं वचन घेतलंय. मुलं सांगतात की त्याचा हँड पेंटिंग आणि नॅचरल कलरचा आर्ट प्रोजेक्ट आहे. आलोक खुश होतो आणि स्वतः बनवलेले सेंद्रिय रंग, गाजरापासून ऑरेंज, हळदीपासून येलो मुलांना दाखवतो. तो हळदीत पाणी मिसळून पेंटिंग करायला सुरुवात करतो. तिकडे प्राजक्ता हॉलमधून न जाता मागच्या बाजूने येते आणि आलोकच्या रूममध्ये खिडकीवर चढून आत उतरते. ती घाबरत मागे वळून चालत असताना तिची आणि आलोकची जोरदार धडक होते. प्राजक्ता खाली पडणार तितक्यात आलोक तिला सावरतो. या गडबडीत आलोकच्या हातातील हळद थेट प्राजक्ताच्या गालावर लागते. मुलं जोरात ओरडू लागतात, प्राजक्ता टीचर आली, तिला हळद लागली. त्याच वेळी वैद्यबुवा, भाग्या, सुलक्षणा आणि सगळे रूममध्ये पोहोचतात. पळताना प्राजक्ताचा पाय घसरतो आणि तिच्या हातातील हळद आलोकच्या गालावर सुद्धा लागते. भाग्या आणि वैद्यबुवा प्राजक्ताला विचारतात, तू इथे कशी आलीस? प्राजक्ता वेळ मारून नेण्यासाठी लाजण्याचं नाटक करत सांगते, साखरपुड्यानंतर आमची भेट झाली नव्हती. मला आलोक सरांची खूप आठवण येत होती. हळद लागल्यावर बाहेर पडता येत नाही म्हणून मी गुपचूप त्यांना भेटायला आले. सुलक्षणा लगेच या संधीचा फायदा घेते आणि वैद्यबुवांना सांगते, बघा वैद्यबुवा, नशिबाने असा खेळ मांडलाय की या दोघांनी एकमेकांना येथेच हळद लावली. किती प्रेम आहे दोघांचं. वैद्यबुवा आणि भाग्या हे ऐकून खुश होतात. रात्री प्राजक्ता देवासमोर उभी राहून रडते. ती बाप्पाला सांगते, मला माफ कर बाप्पा, मी भाग्याच्या सुखासाठी आणि तिच्या भविष्यासाठी हे खोटं बोलले. हे कोणतं प्रेम नाही तर एक डील आहे. दुसऱ्या बाजूला आलोक अंबिकाला स्पष्ट शब्दात ताकीद देतो, ती भित्री बागुबाई म्हणजे प्राजक्ता पुन्हा माझ्यासमोर आली तर मी आरवला दिलेलं वचन मोडून टाकीन आणि भयंकर चिडेल. हे ऐकून अंबिका घाबरते. आलोक चिडणार या भीतीने सुलक्षणा लगेच डॉक्टरांना कॉल करून घरी बोलावते. ती ठरवते की आलोकला गोळ्या औषधे देऊन शांत ठेवायचं, जेणेकरून लग्न पार पडेल. इथे घरात भाग्य आणि प्राजक्ता सिस्टर स्पेशल रक्षाबंधन साजरा करतात. दोघीही एकमेकींना राखी बांधतात आणि भावुक होतात. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये सुलक्षणा डॉक्टरकडून भूल देणाऱ्या किंवा शांत ठेवणाऱ्या गोळ्या मागून घेईल. अंबिका आलोकच्या जेवणात किंवा पाण्यात ह्या गोळ्या मिसळून त्याला देईल, जेणेकरून तो लग्नात शांत राहील आणि त्याला काहीच कळणार नाही. भाग्या रात्री प्राजक्ताकडून वचन मागेल की सूर्यवंशीच्या घरी तुला काहीही त्रास झाला तर तू सर्वात आधी मला सांगशील. तर मित्रांनो, सुलक्षणाचा हा गुंगीचा औषधाचा प्लॅन यशस्वी होईल का? आलोक आणि प्राजक्ताचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल की मोठा स्फोट होईल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.